शेतकरी बंधूंनो, तुरीसाठी प्रभावी आणि सर्वात चांगलं तणनाशक कोणतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. हे तणनाशकाचा जर वापर तुम्ही तुरीमध्ये जर केला तर तुम्हाला पुढचे 1-2 महिने तुरीमध्ये तण येणार नाही. तुम्ही बघत असाल तुरीमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खूप जास्त तण येतं. त्यामध्ये रुंद पानाची तणं, गवतवर्गीय तणं, सर्वच प्रकारचे तण येतात. मग अशा वेळेस आपल्याला तणनाशक चुकीचं जर वापरलं तर तुरीची जळसुद्धा होते आणि आपल्याला उत्पादनामध्ये 50% घट येते. तुमचं आंतरपीक तुरीसोबत तुम्ही सोयाबीन असू द्या, उडीद असू द्या, मूग असू द्या किंवा कापूसही असू द्या, तरीसुद्धा हे तणनाशक चालणार आहे. तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो करायचं आहे, जेणेकरून अशा शेतीविषयक माहिती तुम्हाला मी देत राहील. काय होतं शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एवढ्या चांगल्या माहिती होतं आपल्या चॅनल एक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. मी बघत असाल की तुरीमध्ये जे आहे तर तण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. त्यामध्ये गाजर गवत असेल, हरळ असेल, केना असेल, लवाळा असेल, दुधी असेल, दीपमाळ असेल, इतक्या सगळ्या प्रकार तणं, गवतवर्गीय आणि रुंद प्रकारचे तणंसुद्धा तुरीमध्ये येतात आणि तुरीच्या सुरुवातीच्या काळामध्येच येतात. कारण की सुरुवातीला तुरीची वाढ ही दमाने असते 1-2 महिन्यापर्यंत आणि मग तणाची वाढ ही जरा जोरात असते. आणि मग अशा वेळेस काय होतं, 2 महिन्यापर्यंत जर आपण तणाचं नियंत्रण तुरीचं चांगलं केलं नाही तर पुन्हा तूर सुधरत नाही, तूर एक शिवरी जाते, आपल्याला उत्पादनामध्ये घट येते. मग अशा वेळेस योग्य तणनाशक आपल्याला तुरीसाठी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला कमी खर्चातलं तणनाशक सांगणार आहे, रिझल्टसुद्धा चांगला येणार आहे आणि आपल्या आंतरपिकासाठी सुद्धा जमणार आहे. आता बघा, तुरीमध्ये तणनाशक फवारणी करताना 2 प्रकारचं तण उपलब्ध आहेत बाजारामध्ये. म्हणजे तणनाशकामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे तर उगवणपूर्व आणि दुसरा आहे उगवणी पश्चात. उगवणपूर्व म्हणजे काय, आज तुम्ही तूर लागवड केली तर लगेच फवारू शकतात किंवा जास्तीत जास्त तुम्ही 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये फवारणी करता येते. 72 तासाच्या आतमध्ये तूर लागवड किंवा पेरणी केल्यानंतर आपल्याला लगेच फवारणी करतात, त्याला म्हणतात उगवणपूर्व. आणि उगवणी पश्चात म्हणजे काय, आज तुम्ही तूर लागवड केली तर 14 दिवसानंतर किंवा 7 दिवसानंतर तूर उगवून आल्यानंतर आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो, त्याला म्हणतात उगवणी पश्चात तणनाशक. आता बघा, मी सुरुवातीला असं सांगत आलेलो, नेहमी हे सांगतो की उगवणी पश्चातली जी तणनाशक आहेत हे अतिशय महागडे असतात, ह्याचा रिझल्टसुद्धा कमी असतो आणि पिकावर सुद्धा परिणाम होतो. काय होतं, उगवून आल्यानंतर जर तूर उगवून आल्यानंतर तुम्ही जर तणनाशक फवारलं, तसे तर उपलब्ध आहेत बाजारामध्ये, पण त्यांनी तुरीचं पान पिवळं पडतं आणि 8 ते 10 दिवस तुरीची वाढ खुंटते. मग इतर शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये आपला प्लॉट 15 दिवस महाग राहतो आणि लवकर तुरीच्या शेंगा पकवतात, मग उत्पादनामध्ये घट होते. मग अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे की उगवणी पश्चातलं तणनाशक शक्यतो होईल तेवढं टाळायचं. मी तसं पुन्हा व्हिडिओ बनवून त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलंच, पण आता बघूयात की आपण उगवणपूर्व तणनाशक आपल्याला तुरीसोबत कोणतं जमतात. मग तुमचं आंतरपीक कोणतंही असू द्या. आता पहिला पर्याय तुरीसाठी सगळ्यात चांगला आहे की तो पेंडिमिथिलिन 38.7% CS. हेच तुम्हाला सोयाबीनमध्ये जमतं, कापसामध्ये जमतं, उडदासोबत जमतं, तुरीसोबत जमतं. म्हणजे तुरीसोबत तुम्ही सगळे आंतरपिकं जरी घेतले तरीसुद्धा हे तणनाशक सगळ्यात सुरक्षित आणि चांगला पर्याय ठरून येतो. कारण काय होतं, तुरीमधले सर्वात जास्त जे गवतवर्गीय तणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं काम हे पेंडिमिथिलिन 38.7% CS करतं. तसं तर 30% सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे, ते घेऊ नका. जर तुम्हाला नाहीच मिळालं 38% तरच तुम्ही 7% CS घ्या. आता हे वापरायचं कसं, तर तुमच्या 1 एकरसाठी 700 ml ची बॉटल मिळते. ती आपल्याला 700 ml ची बॉटल मिक्स करायची 200 लिटरच्या पाण्यामध्ये, कमीत कमी 150, जास्तीत जास्त 200 लिटर. 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही सरळ तुरीची लागवड केल्या केल्या लगेच फवारणी करू शकतात किंवा उद्या किंवा परवा दिवशीपर्यंत जास्तीत जास्त फवारणी करू शकतात. जमिनीमध्ये ओल जरी कमी असेल तरी फवारणी करा. कोरड्या जमिनीवर जरी फवारणी केली तर थोडंसं कमी तणजळ, चांगला रिझल्ट याचा जमिनीमध्ये ओल जर असेल तर येतो. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न करू नका. काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न पडलेत की आम्ही आधी फवारणी करतो पेंडिमिथिलिनची, नंतर तूर लागवड करतो. असं काही चालणार आहे मित्रांनो. तुम्हाला आधी तूर लागवड करून घ्यायची. तुमचं आंतरपीक कुठलंही असू द्या, हे औषध त्याच्यासाठी चालतं, त्यामुळे त्याची चिंता करू नका. लगेच लागवड करायची आणि पाठीमागे लगेच फवारणी करून घ्यायची. हा सगळ्यात चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे पेंडिमिथिलिन 38.57% CS. पाणी कमी वापरू नका, चांगला रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर. 1 एकरसाठी 700 ml डोस आहे, लक्षात ठेवा. हा झाला मित्रांनो पहिला पर्याय तुरीसाठी. आता पेंडिमिथिलिनचा तुम्हाला जो मी 30% सांगितला त्याच्यामध्ये फक्त काय, जर तुम्हाला 38% नाही मिळालं तर तुम्हाला ते 1200 ml प्रति एकरसाठी वापरायचं आहे. 1200 ml तुम्ही 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही पेंडिमिथिलिन 30% EC हे वापरू शकतात. पण शिफारस माझ्यासाठी चांगली आहे की 38.7% माझ्या मनासारखं वापरा, तुम्हाला रिझल्ट याच्यामध्ये चांगला येईल. काही शेतकऱ्यांनी एवढं म्हणणं आलं की आम्हाला पेंडिमिथिलिनचा रिझल्ट येत नाही, आम्ही बऱ्याच वेळेस फवारलं पण तण काही मरत नाही. शेतकरी बंधूंनो, तण मरत नाही किंवा रिझल्ट येत नाही याचे 2-4 महत्त्वाचे कारण आहेत. तुम्ही ते जर लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक घेतले तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. आता काय होतं की 700 ml ची जी बॉटल येते पेंडिमिथिलिनची, ते शेतकरी बंधून 1 एकरचा डोस 2 एकरला वापरतात, कोणी 1.5 एकरमध्ये एकच बॉटल वापरतात. त्याच्यानंतर दुसरा रिझल्ट काय येत नाही, ट्रॅक्टरच्या मागं आपण फवारणी करतो, पेरणी यंत्रावर काही जण ड्रम वगैरे ठेवतात, मग पाणी असतं कमी, औषध मात्र 700 ml असतं, पण रिझल्ट येत नाही. पाणी कमी वापरलं रिझल्ट येत नाही. पाणी तुम्हाला जेवढं जास्त वापरतात तेवढा रिझल्ट चांगला येतो. हे पेंडिमिथिलिन काय करतं, याच्यामध्ये कॅप्सूल असतात.
कॅप्सूल फॉर्मेशनमधले औषध जमिनीला त्या ओल भेटत राहील तसं तसं ते कॅप्सूल रिलीज होत राहतं. हळूहळू ते 45 दिवसापर्यंत रिलीज होतं. त्यामुळे तण जसं आलं वर की ते कॅप्सूल रिलीज होऊन त्या तणाला मारून टाकतो. त्यामुळे तण येत नाही वर, तूर आपली मात्र चांगली येते वर. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पाण्याचा वापर हा चांगला करायचा, रिझल्ट चांगला येईल. औषध चांगल्या क्वालिटीचं वापरा, चांगल्या ब्रँडेड कंपनीचं घ्या, रिझल्ट येतो. चार्जिंगच्या पंपाने फवारणी केली तर अतिशय उत्तमच. पेट्रोलने जर फवारणी करत असाल तर हवा कमी असताना फवारणी करा. जास्त वारा असेल तर उडून जायची शक्यता राहते. जमिनीवर आपल्याला मारायचं, त्यामुळे थर बसला पाहिजे. एक समान फवारणी करा, रिझल्ट मिळून जाईल. आता हा सगळ्यात सुरक्षित आणि चांगला पर्याय तुरीसाठी आढळून आलेला आहे, तो आहे पेंडिमिथिलिन 38.7% CS. आता हा विषय बाजूला राहून द्या. काही जण आता काय करतात की तुरीसोबत सोयाबीनची लागवड करतात. आंतरपीक म्हणून कुणी मूग उडीद करतं, कुणी विदर्भामध्ये तुरीसोबत कापसाची सुद्धा लागवड होते. मग अशा वेळेस आता आपल्याकडे काय पर्याय आहेत, तर तूर सोयाबीनसाठी मी तुम्हाला पर्याय सांगितले. बाकी उडीद मूग आणि कापसासाठी तुम्ही पेंडिमिथिलिनच वापरायचं. आता तूर सोयाबीनसाठी मार्केटमध्ये बरेच शेतकरी स्ट्रॉंग आर्म वापरतात, कुणी सुमीमॅक्स वापरतं, कुणी ॲथॉरिटी नेक्स्ट FMCचं. आता ह्याच्यामधलं तर ते दोन तर विषय सोडूनच द्या, जे की सुमीमॅक्स आहे आणि ॲथॉरिटी नेक्स्ट आहे. ह्यांनी काय होतं, एकदम अतिशय कडक औषधं, तुरीची उगवण जरी झाली तरी आपल्याला पानं जळल्यासारखे होते जर व्यवस्थित काळजीपूर्वक नाही फवारला तर. त्यामुळे तूर आणि सोयाबीनसाठी स्ट्रॉंग आर्म कुठंतरी जमतं, ते सुद्धा काळजीपूर्वकच फवारावं लागतं. चुकीचं जर व्यवस्थापन केलं तर आपली तुरीची जळ होते, सोयाबीनला मात्र काही होत नाही. आता स्ट्रॉंग आर्म ज्या शेतकऱ्यांना वापरायचं आहे त्यांनी काय करायचं की एका एकरसाठी जी 12.4 ग्रॅमची पुडी भेटती ती आपल्याला वापरायची 1.25 एकरसाठी. थोडं जास्त एकर करायचं आणि पाणीसुद्धा 150च्या ऐवजी 200 लिटर घ्यायचं. म्हणजे जर तुम्ही तूर आणि सोयाबीन करत असाल तर 1.25 एकरसाठी 12.4 ग्रॅमची पुडी वापरायची आणि त्याला पाणी घ्यायचं 200 लिटर. अशा प्रकारे तुम्ही तुमचे किती पंप करता त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा आणि एक एकर फवारणी करा. तुमच्या तुरीला काही होत नाही, सोयाबीनला काही होत नाही. तुरीची उगवण चांगली होते आणि सोयाबीनमध्ये सुद्धा तण मरतं. आणि स्ट्रॉंग आर्म रुंद पानाच्या तणावर चांगलं नियंत्रण करतं आणि कमी प्रमाणामध्ये गवतवर्गीय तणावर नियंत्रण करतं. अशा प्रकारे तण व्यवस्थापन तुम्ही स्ट्रॉंग आर्म फवारणी करून करू शकता. तसं बघायला गेलं तर स्ट्रॉंग आर्ममध्ये जो डायक्लोजम 84% WG हा घटक हा फक्त सोयाबीनसाठी शिफारस आहे, पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आंतरपीक म्हणून तूर सोयाबीन लागवड होते. त्यामुळे तुम्ही हाय पॉवरचा डोस करायचा नाही. डोसचं प्रमाण तुम्ही कमी एकरमध्ये वापरायचं नाही, जास्त एकरमध्ये वापरा. एकर, 1.25 एकर, 1.5 एकरपर्यंत वापरलं तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल, तुरीचं नुकसान काही होणार नाही. हा झाला मित्रांनो दुसरा एक पर्याय तुम्हाला मी सांगितला, स्ट्रॉंग आर्म ज्या शेतकऱ्याला सोयाबीन तुरीमध्ये घ्यायचं आहे. तुम्ही जे सुमीमॅक्स आहे ते सुद्धा वापरायचं नाही आणि अथॉरिटी कंपनीचं FMC अथॉरिटी नेक्स्ट हे सुद्धा वापरायचं नाही. चांगला पर्याय तुम्हाला पेंडिमिथिलिनच आहे, सगळ्यात सुरक्षित. आणि दुसरा पर्याय तुम्हाला आहे स्ट्रॉंग आर्म. कधी पण पहिल्या पर्यायाची निवड करा, नाहीच वाटलं उपलब्ध आहे स्वस्तामध्ये तुम्हाला, मग तो सुद्धा दुसरा पर्याय उपलब्ध आहे. आता काही शेतकऱ्यांना काय होतं, प्रॉब्लेम येतो की आज तुरीची लागवड करतो आणि त्या टायमालाच आपल्या प्लॉटमध्ये तण उगवून आलेले असते, म्हणजे पेरणीसोबतच तण असते. मग काय होतं, अशा वेळेस मग आपल्याला ह्या तणनाशका रिझल्ट येत नाही. हे जे तणनाशक असतात हे जमिनीतले जी बी येतं त्यांना बीजनाशक मारायचं काम करतात. ह्यांचं नाव मुळामध्ये बीजनाशक आहे. आपल्याला उगवून आलेले जर तण जर मारायचे असेल तर एक चांगला उपाय तुम्हाला मी सांगतो. आपल्याला काय करायचं, स्ट्रॉंग आर्म असू द्या, तुमचं पेंडिमिथिलिन असू द्या, प्रति पंपामध्ये 50 ml आपल्याला टाकायचं आहे डायक्लोराइड, म्हणजे पॅराकॉट डायक्लोराइड 24% SL. हे कॉन्टॅक्ट प्रकारचं तणनाशक मिळतं. हे 50 ml टोपण जर तुम्ही तुमच्या पंपामध्ये टाकलं, 20 लिटरचं असू द्या किंवा 15 लिटरचं असू द्या, तर काय होईल, आपलं 2 पानाचं रुंद पानाचं एखादं तण वगैरे जर उगून आलं असेल पेरणी केल्या तर ते सुद्धा मरून जाईल आणि आपली निखळ तुरीची वाढ होईल. तुम्ही राऊंडअप मिक्स करू नका. राऊंडअप जरा धोकादायक आहे. कधी रिझल्ट राऊंडअपचा चांगला बसतो, पण जर पाऊस जर झाला राऊंडअप फवारणी केल्यानंतर जोरात, तर मग आपले नुकसान झालं म्हणूनच समजा. त्यामुळं पॅराकॉट डायक्लोराइड वापरा, 24% कॉन्टॅक्ट प्रकारचं तणनाशक. हे सुद्धा चांगलं तण उगून आलेलं जे वरून आले दिसतंय जमिनीवर प्लॉटवर, तो सुद्धा मारून टाकतं आणि आपल्या बियाला सुद्धा जमिनीतल्या काही होत नाही. काळजी मात्र एक घ्या, आपल्याला तूर लागवडा केल्या लगेच मारायचं आहे 48 तासाच्या आतमध्येच. तुम्ही उशीर करून जमत नाही. तुरीचं बी वर निघायला लागलं, सोयाबीनचं काय असतं, तुरीपेक्षा सोयाबीनची वाढ जी त्याला फास्ट असते. त्यामुळे एखाद्या वेळेस सोयाबीनचे अंकुरं निघायला चालू होतात, मग आपलं ते कॉन्टॅक्ट प्रकार तणनाशक असल्यामुळं ते सोयाबीनला सुद्धा मारून टाकतं. त्यामुळे काळजी, कधी पण कुठलंही तणनाशक असू द्या, उगवण पूर्व होईल तेवढं 2 दिवसाच्या आतमध्ये मारा लगेच पेरणी केल्यापासून, तर आपल्याला चांगला रिझल्ट येणार आहे. अशा प्रकारचं नियोजन करा. जे सुमीमॅक्स आहे किंवा मग FMC हे का ऑपरेशन आहे, तर हे काय होत असतं, तसं तर सोयाबीनसाठी हे शिफारस आहे जे की सुमीमॅक्स आहे किंवा FMCचं अथॉरिटी नेक्स्ट आहे. पण जर तुम्ही तुरीमध्ये जर हे वापरताल आणि बायचान्स तूर लागवड केल्यानंतर जर जोराचा पाऊस जर झाला तर हे औषध जमिनीमध्ये मुरून जाऊन आपल्या बियाला लागू होऊ शकतं. तुरीच्या, सोयाबीनला तर ह्याने काय होत नाही कारण ते बनलंच त्यासाठी, पण तुरीचं नुकसान होतं. तुरीमध्ये कडक औषध असल्यामुळं पानाची जळ होते, पण पुन्हा नंतर तू सुधारते, पण आपला 8-15 दिवस हा प्लॉट मागत होतो. त्यामुळे तुम्ही होईल तेवढं फक्त स्ट्रॉंग आर्म आणि पेंडिमिथिलिन 38% हेच तुरीसाठी वापरा.
आणि चांगला रिझल्ट मिळवा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. तसंच शेतकरी बंधूंनो, ज्यांना तुरीमध्ये अधिक उत्पादन काढायचे मार्गदर्शन हवे अशांसाठी आपण अतिशय माफक दरामध्ये सुविधा चालू केलेली आहे. खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. फक्त 99 रुपये फीस भरून तुम्ही तूर पिकाबद्दल सविस्तर सल्ला हा मिळू शकतात. आणि शेतकरी म्हणून तुम्हाला एवढ्या महत्त्वाच्या व्हिडिओ मी शेतीविषयक माहिती देत असतो, तर माझ्यासाठी का होईना एक वेळेस तुम्ही ह्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून मलाही नवीन व्हिडिओ बनवू वाटतात. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.